गंगापूर फॉरेस्ट क्षेत्रात आग लागली असून वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शेतकऱ्यांना यामुळे चारा, गुरं आणि शेतीचं सामान गमवावं लागले। स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। पर्यावरण मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। यावर तातडीने कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात। पाहूयात। गंगापूर फॉरेस्ट क्षेत्रातील आग वेगवेगळ्या चर्चांना वाव देते। जवळपास 10 एकर क्षेत्रात आग लागली आहे आणि यापूर्वी 2 वेळा अशाच प्रकारे आग लागली आहे, परंतु या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही। शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागते। आग लागल्यानंतर चारा, शेतीचे सामान आणि गुरं यांचा मोठा नुकसानीला सामोरे जावं लागते। याबद्दल शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेत। हा आग लावण्याचा प्रयत्न कदाचित इतर आर्थिक फायद्यांसाठी केला जातोय का? काहींनी असाही आरोप केलाय। वीटभट्टीवाल्यांना लागणारा कोळसा पाडण्यासाठी आग लावली जाते। यासोबतच मुरुम, दगड आणि बाबूलच्या लाकडांचे गैरव्यवहार होत असून ते दुसऱ्या राज्यात निर्यात केले जात आहेत। यावर तात्काळ चौकशी आणि कडक कारवाई केली जावी अशी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी आहे। शहरात आलो आहेत। सागरी शहरातील गंगापूर या शिवारात फॉरेस्ट अधिकारी यांच्या जंगलमध्ये आग लागलेली आहे। आज इथे अधिकारी आलेले आहेत। अग्निशामक देखील आलेले आहेत। विजवली अधिकारी यांनी अग्निशामक बोलून आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जी आग लागली आहे त्याची आज माहिती विचारणार आहोत। सर, आपलं नाव काय? मी विनायक खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी साखरी। सर, ही आग लागलेली आहे, ही कशी लागली, आपल्याला काय अंदाज आहे? ही मनुष्यनिर्मित आग आहे। कोणीतरी जाणून बुजून किंवा काही नजर चुकीने जळाऊ वस्तू आतमध्ये फेकल्यामुळे या आग लागलेली आहे। सर, ही आग या क्षेत्रात 3 वेळेस लागलेली आहे असं इथले जे नागरिक आहेत ते बी सांगत आहेत। 8-10 दिवसापूर्वी ही इथं आग लागली होती। ही दुसरींदा घटना आहे की मोठी आग लागलेली आहे आणि ती मागच्या आठवड्यातली आग आम्ही विझवली होती। आत्ताही अग्निशामक आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण आग विझवण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच आग आटोक्यातही आलेली आहे, पण अजून पूर्णपणे विझलेली नाही। यापुढे आग लागू नये यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? आम्ही गावागावांमध्ये जनजागृती करतो, स्थानिकांची मदत घेतो आणि आमचे जे फायर वॉचमन ठेवून त्या भागात गस्त घालत असतो की जर कोणी असं जाणूनबुजून आग लावणारा माणूस सापडला तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। सर, अंदाजे किती जमीन आहे फॉरेस्ट अंडरमध्ये अंदाजे गंगापूर क्षेत्रात? गंगापूरमध्ये 200 ते 220 हेक्टर जमीन आहे। आता अंदाजे सांगा किती आग लागलेली? 4 ते 5 हेक्टरच्या दरम्यान आग लागलेली असू शकते। सर, 4 ते सांगू शकतात? इथं 4 ते 5 हेक्टरमध्ये जमीनमध्ये आग लागलेली आहे। इथं जनावर आहेत, इथं मेंढपाळ जे येतात ते असतात, मेंढ असतात, यांना आग लागली। सर, इथं मेंढ असतात, पशुपक्षी असतात, यांना सुरक्षेसाठी आपण भविष्यात काय करणार आहोत? कारण की वारंवार तिसऱ्यांदा लागलेली, यापुढे बी लागू शकते। नाही, हे राखीव क्षेत्र असतं आणि इथे मेंढपाळ वगैरे येत नाही। ठीक आहे, हे चराईसाठी प्रतिबंधित केलेलं क्षेत्र आहे। आपण हे जे आग लागतात का बऱ्याच वेळेस अशी घटना घडते, वीटभट्टीवाले जे असतात, वीटभट्टीवाले बी आग कोळसा पाडण्यासाठी आग लावतात। आपण काही चौकशी करणार आहोत? जो कोणी सापडणारे आगीचा तपास आम्ही करतो, त्याचा गुन्हा नोंद केला जातो आणि तपासामध्ये जर जो कोणी दोषी आढळून आला त्याच्यावर नियमानुसार भारतीय वन अधिनियम 1927 नुसार नियमानुसार कायदेशीर कारवाई आणि तुरुंगवासाची पण तरतूद आहे। त्याला आम्ही कोर्टात केस दाखल करतो। धन्यवाद। आपण पाहू शकतात इथं चौकशी करून कायदेनुसार कारवाई करणार आहोत, पण यापुढे तिसऱ्यांदा लागलेली आत्ता यापुढे नक्की कारवाई करतील का याकडे स्टार महाराष्ट्र न्यूजचं नक्की लक्ष राहील। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे। तर आपण सागरी शहरातील गंगापूर शिवारात आलो आहेत। गंगापूर शिवारात फॉरेस्ट अंडरमध्ये आगी लागलेल्या आहेत। ही भयंकर आग लागलेली आग पाहू शकतात आपण। इथं चारा देखील आहे, इथं जनावरचे हाल होणार आहेत। ते एकीकडे पाहणार आहोत, लाखो म्हणजे जवळपास 4-5 एकरमध्ये आग लागलेली आहे। या आगीचं कारण काय नेमकं याची चौकशी व्हावी। इथं अधिकारी आलेले आहेत नामधारी, पण या आधी देखील 2 वेळेस आग लागलेली आहे। आपण इथले जे नागरिक आहेत त्यांना विचारणार आहोत की ही आग केव्हा लागली आणि कशी लागली? दादा, ही आग केव्हा लागली? आग अर्धा 1 तास झाला आग लागून। या आधी बी केव्हा लागली होती? बरं, 1 वेळा लागली होती। आता मागे किती दिवस झाले साधारण? अग्निशामक येऊन विझवलं होतं, साहेब ते आले होते, त्यांनी विझवली। 8-10 दिवस झाले। ही आग अचानक लागते का? काही आपल्याला माहिती आहे का? सांगू शकत नाही त्याच्यातलं। इथं जनावर बी येतात ना, म्हणजे शेळी पालन, सगळं मेंढ्या वगैरे चरतात, शेळ्या चरतात सगळं। आपण पाहू शकतात का भयंकर आग या ठिकाणी लागलेली आहे। इथं अधिकारी आलेले आहेत, अगोदर देखील अधिकारी आले होते, आता आलेले आहेत।
यावर भूमिका तरी काय याकडे आपण लक्ष देणार आहोत. स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे, साक्री. रतनलाल सोनवणे, स्टार महाराष्ट्र न्यूज, साक्री.